समाजसेवक कोण सांगते तुम्हाला? वसंतदादा मोरे एक नंबर काम करतात, एक नंबर समाजसेवा करतात. आता परवाच बघितलं मी आणि ते लाईव्ह दाखवतात की ती कशा प्रकारे काम करतात. ते परवाच बघितलं, एक वृद्ध महिला होती, त्या वृद्ध महिलेला आश्रमामध्ये मारहाण केलेली. कुणी? आश्रमाच्या जी आश्रम चालवती बाई, त्या बाईनं ती काम करत नाही म्हणून तिला काहीतरी मारहाण केली होती. तिच्या अंगावर भरपूर वन, काळे भर वन पडलेले होते आणि तो व्हिडिओ कुणीतरी काढला आणि वसंतदादाला टाकला. वसंतदादा लगेच तिथं त्या आश्रमात हजर झाले आणि हजर झाल्यानंतर लाईव्ह घेत होते, तिथं लाईव्ह दाखवत होते. त्या जी आश्रम चालवणारी महिला होती तिला लाईव्ह मध्ये विचारत होती की ह्या बाईला का मारती. महिला चुकलं चुकलं म्हणत होती, पण इतकी घाण प्रकारे त्या वृद्ध महिलेला मारहाण केलेली ती वसंतदादांनी दाखवली. मग त्या महिलेला ती स्वतःच्या गाडीमध्ये घेऊन हॉस्पिटलला घेऊन गेले आणि ती जी आश्रम चालवणारी बाई आहे ती प्रत्येकाकडून महिन्याला 8,000 का काहीतरी घेत होती, म्हणजे त्यांना सांभाळण्यासाठी. पण जर तिचं नाही ऐकलं, नाही काम केलं तर मारहाण करत होती वाटते. तर त्याचा जाब स्वतः जाऊन वसंतदादांनी विचारला, स्वतःच्या तेल टाकून. आणि हे सगळं जे करतात ती फ्रीमध्ये करतात बरं का. समाजसेवा ते फ्रीमध्ये करतात, कुणाकडून पैसे घेऊन करत नाहीत. नाहीतर आजकालच्या आहेत स्वयं घोषित समाजसेविका, फक्त यूट्यूबच्या कॅमेऱ्यासमोर बसायचं, ह्याचं काहीतरी 4 गोष्टी बोलायच्या, लाईक व्ह्यूज वाढवायचे, त्याच्या काहीतरी 4 गोष्टी भुकायच्या, लाईक व्ह्यूज वाढवायचे. आत्ता कालचं प्रकरण आहे वसंतदादा मोरेने हाताळलेलं. तर रस्त्याच्या कडेला बसून, कात्रज साईडचं आहे वाटते काहीतरी, रस्त्याच्या कडेला बसून हे अंगठ्या वगैरे बनवून विकणारे लोक असतात, तर त्यांची चोरी केली ती. वसंतदादा मोरे यांनी स्वतः सगळी इन्क्वायरी केली आणि चोर पकडला. आणि चोर पकडून ज्या त्या गरिबाचे पैसे चोरले होते ते पैसे स्वतः वसंतदादा यांनी त्या ज्यांनी चोरी केली ना त्याला द्यायला लावली, टोटल पैसे द्यायला लावले. याला म्हणतात खरा समाजसेवक आणि मनापासून समाजाची सेवा करणारे. नाहीतर स्वतःची पिटी भरण्यासाठी तर कुणी पण करतं की नाही मी तुझी केस सॉल्व्ह करते, तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते काय असतील ती, आणि मला एवढे एवढे पैसे दे, माझ्या पिटीमध्ये पैसे टाक. हे असं करणारे आजकालचे समाजसेवक आहे. पण खरंच वसंतदादा मोरे यांच्यावर गर्व करण्यासारखे समाजाची सेवा करतात. आणि मग त्या लोकांचे जे पैसे वापस दिले ना तर 1 रुपयाही नाही घेता, आणि हे सगळं त्यांनी लाईव्ह घेतलेलं आहे. त्या गरिबांचे पैसे वापस दिले ते सगळं लाईव्ह मध्ये आहे, तुम्ही पण बघा. मी त्यांचे व्हिडिओ कंटिन्यू बघते, म्हणजे जी ती समाजाविषयी कार्य करतात ते मला खूप आवडतं. वसंतदादा जे काम करतात ना ते खूप आवडतं. तुम्ही पण आवर्जून त्यांचे व्हिडिओ बघा. आणि ते सगळं लाईव्ह दाखवतात. असं नाही फक्त की यूट्यूब पुढे यायचं आणि म्हणजे ज्या माणसांना त्यांनी मदत केली काय ते सगळं त्यांचं कसं अन्याय करायलेत हे सगळं त्यांचं लाईव्ह चालू असतं. त्यामुळं खरे समाजसेवक याला म्हणतात. कारण जे स्वयंघोषित समाजसेवक आहेत ना त्यांना आधी समाजसेवा याचा अर्थ कळणं गरजेचं आहे हो. कारण समाजसेवक म्हणजे समाजाची सेवा करणे, स्पष्ट अर्थ आहे. आणि जे कोणी समाजातलं संकटात असेल त्याच्या संकटात मदत करायला जाणे. नाहीतर आजकाल आहे एखाद्या बाईला ट्रोल करायचं, तिच्याकडून पहिलं गोड बोलून काढून घ्यायचं. आणि आता मी पाहिलं मध्ये की व्हिडिओमध्ये सगळं, मग पुन्हा त्या बिचारीचं, मग आता ती बाई किती प्रॉब्लेम मध्ये आहे, तिचं बी अकाउंट आहे, ती बिचारी सांगते की असं असं. आणि खरंच मी मानते माधुरीताई बी 1 नंबर आहेत. आता चुकून एखादी गोष्ट त्यांच्याकडून घडत हे असेल बरं का, पण खरंच ती चांगल्या प्रकारे महिलांना मदत करतात माधुरीताई. खरंच महिलांना काय प्रॉब्लेम आले तर अवश्य माधुरीताईला भेट द्या, त्यांच्या चॅनलला भेट द्या. मनातून कार्य करतात माधुरीताई. सखी म्हणजे मनातून कार्य करतात. मी त्यांचं पण खरंच मनापासून कौतुक करते माधुरीताईचं. खरंच म्हणजे ज्या महिलांवर संकट आहे त्या महिलांना त्या मदत करतात म्हणजे करतातच. आणि त्या कधी म्हणत नाहीत हा मी समाजसेविका आहे, खरंच म्हणत नाहीत हो. आणि त्या कधी घाणेरड्या भाषेत पण बोलत नाहीत, मानते मी त्यांना पण. आणि हे आता वसंतदादा मोरे असेच आहेत. म्हणजे खरंच खूप छान काम आहे त्यांचं समाजसेवा करण्याचं, खूपच छान काम आहे. आणि ते बी कधी म्हणत नाहीत की मी समाजसेवक आहे किंवा मी ही आहे मी ती आहे. डायरेक्ट जे कोण अन्याय करायला ते तिथं धाड घालतातच, मग सुट्टीच नाही त्यांच्याकडं. याला म्हणतात समाजसेवा करणं. नाहीतर फक्त स्वयंघोषित मी समाजसेवक आहे. समाजसेवक नाही, समाजाचे वाट लावणारे लोक आहेत काही.